तारखा सेम ठेवल्या आणि इयर बदललं तर वार कसा बदलतो तुम्हाला ते सांगितलं टाईप 1 मध्ये मी. त्यानंतर तारखा चेंज केल्या, इयर तेच ठेवलं, तारखा चेंज केल्या, इयर चेंज केलं, महिने चेंज केले, तर मग वार कसे येतात ते पण तुम्हाला टाईप नंबर 2 मध्ये मी शिकवलं. आता टाईप नंबर 3 मध्ये आपण ना वय मोजू. वय मग तुमचं आता वय किती झालंय बघू. आता ते वय किती झालंय आपण, तर ते वय मोजताना आता काय करायचं नेमकं तर बघू आपण. त्यामध्ये वय मोजताना तुम्हाला लोकांना एखादा प्रश्न असा आला की कोणीतरी निहाल नावाचा एक व्यक्ती आहे, विद्यार्थी आपला समजा. सो हा निहाल जो आहे त्या निहालचा जन्म 18 जून 1994 रोजी झाला. आपल्याला इथं वाराचं घेणं देणं नाहीये. आपण जेव्हा वय मोजतोय तर कधी जन्मा ना कुठल्या वारी जन्म काय घेणं देणं नाही. वय मोजणं म्हणजे वय मोजणं, साधी सरळ गोष्ट, वार बघायचं नाहीये. तर या दिवशी झाला, ठीक आहे. तर तुम्हाला विचारलंय 24 ऑक्टोबर 2018 त्याचे वय किती. प्रश्न काय, वय मोजायचं आपल्याला. मग आता वय मोजताना आता थोडंसं आपण जर तोंडी वय मोजायला गेलो तरी सोपं जाईल. ते कसं, आता निहालचा जन्म कधीचा आहे, आता तुम्हाला ते तोंडी सांगतो आपण कसं करतो. आपण काय डोकं लावतो की बाबा मास्तर तुम्ही सांगितल्यानुसार याचा जन्म 18 जून 1994 आहे, ठीक आहे ना. मग आपण डायरेक्ट काय करू, आता आपण असं करूया, डायरेक्ट 18 जूनला येतो मी परत. ह्याचा बर्थडे, आता ह्याचा बर्थडे दरवर्षी 18 जूनला असणार, ही बेसिक गोष्ट आहे. 18 जून डायरेक्ट मी 2018 मध्ये प्रवेश करतो, ठीक आहे. डायरेक्ट 18 मध्ये प्रवेश करतो. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळणार की सर हा 18 जून 94चा जन्म होता आणि डायरेक्टली 18 जून 2018ला तुम्ही पाहताय. तर आता निहाल जो आहे ना तो निहाल झाला आता 24 वर्षांचा. कसं काय, तर 1994 मध्ये 10 वर्ष वाढवली तर 2004, अजून 10 वर्ष वाढवली तर 2014 आणि त्यामध्ये अजून 4 वर्ष वाढले की 2018. बेसिक 24 वर्षाचा फिक्स आहे. निहाल 24 वर्षांचा कन्फर्म आहे, कन्फर्म, ठीक आहे. मग तो किती महिन्यांचा आहे, आता आपण 18 जून 2018 पासून आता कॅल्क्युलेट करू. लक्षात घ्या, 18 जून 2018 पासून मी तुम्हाला लोकांना सांगेल. आता आपण ऑक्टोबरमध्ये चाललो ना, तर आपण असं करूया की सर आम्ही 18 ऑक्टोबरमध्ये गेलो आणि 2018 पर्यंत गेलो. तर तुम्हीच बघा, आता जून नंतर जुलै 1 महिना, ऑगस्ट 2 महिने, सप्टेंबर 3 आणि ऑक्टोबर पर्यंत 4. तर इथपर्यंत झाले पोरांनो फक्त आणि फक्त 4 महिने. किती महिने झाले, 4 महिने. बस कॅल्क्युलेशन करायचे. जून नंतर जून 18 जून ते 18 जुलै 1, 18 ऑगस्ट पर्यंत 2, 18 सप्टेंबर पर्यंत 3, 18 ऑक्टोबर पर्यंत 4, इथपर्यंत झाले 4 महिने, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आता पुढे तुम्हाला लोकांना म्हटलं की बा आता 18 ऑक्टोबरला थांबायचं नाहीये, आपल्याला 24 ऑक्टोबर पर्यंत जायचंय. मग 24 ऑक्टोबर पर्यंत जाताना तुम्ही बघा, आता 18 ऑक्टोबर 2018 पासून ते 24 ऑक्टोबर 2018 पर्यंत आपण गेलो. तर आता किती होतात बघा. तर हे बघा, हे तर इयर सेमच आहे, इथं महिना पण तोच आहे. 24 आणि 18चा फरक काढायचा, फक्त आणि फक्त 6 दिवस. तर त्या निहालचं वय किती आलं बाबांनो, त्याचं वय किती आलं, 24 वर्ष 4 महिने 6 दिवस. तर आपलं उत्तर कोणतं असणार आहे, तर पर्याय क्रमांक 2, 24 वर्ष 4 महिने 6 दिवस, ठीक आहे. पण हे थोडंसं करण्यासाठी थोडं किचकट वाटतंय, मग आपण थोडी एक वेगळी टेक्निक लावूया. हे तर जनरल तुम्ही नोट करून घ्या. याच मेथडने सगळेजण वय मोजतात, आपण सुद्धा तसं वय मोजतो. पण तसं न करता वेगळी एक मेथड आहे का, तर यस, तर कसं ते बघा. आता हे नोट तुम्ही केलं असेल किंवा व्हिडिओ पॉज करून हे नोट करून घ्या, ठीक आहे. आता बघा काय ते बघा, एक टेक्निक आहे. ती टेक्निक कशी काय मांडणी कशी करतोय तेवढं बघून घ्या सगळ्यांनी. तर त्यांनी वय कधीचं विचारलं ते बघायचं. त्यांनी 24 ऑक्टोबर 2018 रोजी त्याचं वय किती असं विचारलं, ठीक आहे. मग त्याला लिहायचं कसं बघा, 2018 हे जे वर्ष आहे ते आधी लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर महिना हा किती नंबरचा आहे, हा 10 नंबरचा महिना आहे. तर ते 10 इथं पुढे लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तारीख किती आहे 24, ते त्याच्या पुढे लिहायची. म्हणजे आपण मांडणी कशी करतोय, पहिल्यांदा आपण वर्ष लिहितोय, हा फॉर्मॅट लिहा सगळ्यांनी. त्यानंतर इथे महिन्याचा क्रमांक लिहितोय, महिना क्रमांक, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे काय लिहितोय, तर तारीख काय, नेमका डेट काय, तुम्हाला तारीख तिथे आपण लिहायला होतं, बरोबर. म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करतोय, मांडणी करतोय. हा फॉर्मॅट फक्त एकदा समजून घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. आणि मग असं केल्याच्या नंतर, ठीक आहे, आता यांचा जन्म कधी झाला, तो जो जन्म झाला त्यांचा, तो जन्म बरोबर एक्झॅक्ट याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लोकांना खाली मांडायचं. कसं, जन्म झाला कधी, इयर पहिलं वर्ष बघायचा 1994. मग इथे लिहिलं मी 1994 झालं. त्यानंतर महिना, कोणत्या महिन्यात जन्म झाला, तर याचा जून महिन्यात जन्म झाला. जून महिना क्रमांकामध्ये 6 नंबरचा महिना आहे, तर इथं म्हणायचं 06 किंवा 6, काही लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. डबल डिजिट लिहिलं की थोडंसं ते बरोबर बॅलन्स होतं, आकडे बरोबर मॅच होतात तिकडे, ठीक आहे. आणि तारीख काय, तर तारीख आहे 18, तारीख आहे 18.
तर अशा प्रकारची मांडणी आपण पहिल्यांदा करून घ्यायची आणि अशीच मांडणी करायची, अशी उलट मांडणीच करायची. पहिल्यांदा वर्ष, मग महिना क्रमांक आणि मग तारीख, अशी मांडणी केल्यानंतर आता आपण काय करायचं, वय मोजतोय ना, तर वय मोजते म्हणजे आपण एक प्रकारची काय करतो, तर वजाबाकी करतो. हे लक्षात घ्या, वय मोजणे म्हणजे वजाबाकी करणं. आणि मग वजाबाकी करताना आपण उजवीकडून सुरू करतो वजाबाकी करायला, डावीकडून कधी सुरू करत नाही. मग उजवीकडून वजाबाकी करताना 24 मधून 18 गेले, आपण तारीख तो तारीख जाऊ. बरं, 24 मधून 18 गेले, आता उत्तर आलं इथं 6. हे झाले आपले तारीख म्हणजे दिवस झाले तेवढे. त्यानंतर आता 10 मधून 6 गेले, 10 महिन्यातून 6 महिने मायनस केले, इथं आलं फक्त आणि फक्त 4. ठीक आहे. आणि थोडं अलीकडे आलो आपण, आता 1994 पासून 2018 पर्यंतचा गॅप, म्हणजे हे टोटल इयर्स काउंट करायचे. कसं, 94 पासून 2004 10, 2014 पर्यंत 20 आणि 2018 पर्यंत ते वरले 4 म्हणजे 24. तर डायरेक्ट करू शकता, यांची वजाबाकी केली तरी 24च येणार आहे. तर आपलं इथं उत्तर असणार आहे 24. त्याला म्हणायचं 24 वर्ष 4 महिने आणि 6 दिवस, हे तुमचं आन्सर असेल. जे आन्सर तुम्हाला लोकांना पर्याय क्रमांक एक्झॅक्ट 2 मध्ये दिसतंय, पर्याय क्रमांक 2 जे तुमचं परफेक्ट आहे. ठीक आहे. सो एखादा व्यक्ती म्हणलं की सर हे खूप सोपं होतं, ठीक आहे ना, आताची पहिलंच गणित होतं, आता थोडंसं त्याला मी जड करत जाईल. जिकडे तुम्हाला कधी कधी इथं समजा असं म्हटलं की इथं एखादा आकडा कमी आला, इथं 6 आला आणि इथं 10 आला, तर 4 लिहिता येत नाही, तुम्हाला उसनं मागावं लागतं काहीतरी. मग इथं उसनं मागताना जनरल वजाबाक्यांमध्ये उसनं मागताना तुम्हाला 10 उसने मिळतात, पण इथे तुम्हाला 10 उसने मिळतात का 12 उसने मिळतात ते आता पुढच्या गणितात आपण पाहूया. ठीक आहे. सो लेट्स सी काय ते बघा. आता तोच प्रश्न, ठीक आहे, तोच प्रश्न म्हणजे तुम्हाला यातला 1 नंबर हा प्रश्न विचारला होता उपप्रश्न, आणि अजून एक उपप्रश्न तुम्हाला 2 नंबरला विचारला हवाला. ठीक आहे. आता आपण आपल्या मेथडने याला कसं सोडवणार बघा, लक्षात द्या सगळ्यांना. तर त्यांनी विचारले 27 एप्रिल 2018 रोजी त्याचे वय किती असेल. आता एक्झॅक्ट याची मांडणी मी मागासारखीच करतो सेम. पहिल्यांदा लिहिताना मी मांडणी कशी करणार, पहिल्यांदा मी तिथे इयर लिहिणार, इयर कोणते बघा 2018. मग 2018 हे इयर मी लिहिल्याच्या नंतर आता इथं बघा एप्रिल, एप्रिल म्हणजे किती नंबरचा महिना आहे, तर एप्रिल हा 4 नंबरचा महिना आहे, तर आपण इथे लिहिणार एप्रिलचा 04. त्याच्यानंतर तारीख काय, तर 27 आहे, तर तारीख 27 ह्याच्या पुढं, म्हणजे हा फॉर्मॅट पाठ करून ठेवा. पहिलं वर्ष, मग महिन्याचा क्रमांक आणि त्यानंतर दिलेली तारीख जी काय असेल ती. आणि मग आता याच्या एक्झॅक्ट खाली निहालचाच प्रश्न आपला, तरी जन्मतारीख काय ती बघा. जन्मतारीख काय, 18 जून 1994, म्हणजे 1994 जूनचा 06वा महिना आणि तारीख काय तर 18. तर मी तेच कॉपी करतो परत एकदा. ठीक आहे. तो 1900 कोणता बघून घ्या पर्यंत, 1994, त्यानंतर जून महिना आणि 18 तारीख. तर इथे आला 1994, जून महिना म्हणजे 06 आहे आणि त्यानंतर तारीख काय तर 14. व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी, 14 नाही सॉरी 18. सो 18, तर अर्थात 18 तारीख इथे घेऊन टाकली मी. आणि मग इथे 18 तारीख घेतल्यानंतर आता याची मांडणी तर केली, पण इथे गडबड आहे गणितामध्ये, ती गडबड सांगतो. पण पहिल्यांदा ही मेथड सगळ्यात सोपी आहे, आपण या मेथडनेच करणार आहेत, लक्षात घ्यायचं. आता मग कसं उसनं कसं घ्यायचं तुम्हाला ते शिकवतो. मग उसनं घ्यायचं कसं, जिकडे उसनं लागेल त्या ठिकाणी उसनं घेऊ. आता पहिल्यांदा वजाबाकी कडून सुरू करायची, डावीकडून का उजवीकडून, उजवीकडून सुरू करायची. तर या 27 मधून 18 गेले, राहिलं 9. आता एवढं कन्फर्म आहे की आपल्या उत्तरामध्ये बाकीचं काही असू द्या, उत्तर शेवटला 9 दिवस पाहिजे. मग 9 दिवस, हे बघा इथे 9 दिवस आहे, इथं 26 आहे, इथं 6 दिसते, हे पण गेलं, इथं 11 दिसते गेलं. आपले 3 पर्याय तर असेच गेले आणि एलिमिनेशनने पहिलं बरोबर आलं. पण जर समजा 2 पर्यायात 9 दिवस असते तर तुम्हाला महिने मोजावे लागतील, यात कुठले कॉम्प्रोमाइज नाहीये, हे करावं लागेल. त्यामुळे आता एलिमिनेशन टेक्निक खूप सुंदर असते परीक्षेमध्ये, पण ती सगळीकडेच लागेल असं नाही. किमान 2 पर्याय उरतात मान्य, पण 2 राहिले तर काय. आता सध्या चला इथं फुकटमध्ये 1 पर्याय राहून गेला, पण ते उत्तर तुम्ही गोळा मारून याल, पण स्टील अनुत्तरित राहतं. इथं काय करायचं होतं, मग ते तुम्हाला सांगतो काय ते बघा. आता मग इथं काय करायचं होतं, आता हे जरा आपण थोडं समजून घेऊया. तर आता याच्यामध्ये उसनं आता घेताना 4तून 6 जात नाही, अख्ख्या दुनियाला माहिती आहे 4तून 6 जात नाही, शक्यच नाहीये. मग 4तून 6 जात नसेल तर हा 4 बिचारा उसना मागताना 27 कडे जाऊ शकत नाही, त्याला पाठीमागं उसना मागायला जावं लागतं. मग हा इथं यांच्याकडे उसना मागायला येतो, आणि जेव्हा तो एखाद्या वर्षाकडे उसना मागत असेल तर लक्षात घ्यायचं, इथून वर्ष उसनं देताना त्याला कुठले सुट्टे महिने उसने देऊ शकत नाही. आणि एका वर्षामध्ये फक्त 12 महिने असतात, 10 महिने नसतात. तुम्ही इथून 10 महिने उसने त्याला देऊ शकत नाही. तर तुम्हाला इथून तिथे उसने देत असताना लक्षात घ्या, इथं हे कंप्लीट कॅन्सल होऊन जाईल. इथे 2017 वर्ष शिल्लक राहतील आणि इथून 1 वर्ष पलीकडे आपण ट्रान्सफर केल्यामुळं एका वर्षाचा अर्थ असतो 12 महिने. मित्रांनो, एका वर्षाचा अर्थ काय, तर एका वर्षाचा अर्थ असणारे, मी तेच तुम्हाला क्लिअर करून सांगतो. या ठिकाणी तुम्हाला लोकांना जेव्हा उसनं तुम्ही मागता, तर उसनं मागल्यानंतर ह्या 4तून 6 जात नसल्यामुळे उसनं मागायला गेलो आपण. 2018 इथं आकडा शिल्लक होता आणि हे सगळे 2018 वर्ष आहेत आणि ह्यातून 1 वर्ष पलीकडे जातं. 1 वर्ष कमी झाल्यामुळे इथे 2017 वर्ष राहतील आणि 1 जे वर्ष कमी होईल त्या एका वर्षाचा अर्थ
तो तुम्ही लोकांनी 12 महिने म्हणून घ्यायचा आणि ते 12 महिने जेव्हा इथे उसने येतील ना, कारण इथं महिन्यात कन्वर्ट करावं लागेल कारण हा महिन्याचा स्लॅब आहे आपला, ठीक आहे. मग ते 12 महिने तिकडचे आणि 4 महिने इकडचे, असे इकडचे 12 इकडचे 12 आणि इकडचे 4 असे मिळून इथं 16 आकडा तयार होईल. हे तुम्हाला तिथे ऍड करावं लागतं. तुम्ही नाही का जनरल वजाबाकी बेरजामध्ये 10 उसने घेता, मग 10 घेतला असतं 10 4 14 झालं असतं, पण इथून 10 येत नाही हे पाठ करून ठेवा. इथून 12 महिने येणार. तुम्ही वर्षामधून उसने घेताय तर तुम्हाला 12 महिने उसने मिळणार आहेत. मग आता आपण इथून हे 12 महिने हे 4 12 4 16 आणि मित्रांनो 16 मधून 6 जाणं आता अतिशय सोपं झालं. उत्तर असणार 16तून 6 गेले फक्त आणि फक्त 10. हे 10 झाले, हे 10 महिने. आणि त्याच्या अलीकडे आता 2018तून 94 जाणार नाहीये. आता 2017 आणि 94चा गॅप काढायचा आहे. तर काही नाही, तर 94 पासून 2000 पर्यंत 6 वर्षांवरती 17 17 23, तर असं आपलं असं इथं 23 वर्ष. आन्सर काय पाहिजे? 23 वर्ष 10 महिने 9 दिवस. पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे, हे तर गणित पाहिलंच. कधी कधी तुम्हा लोकांना इथून हे सुद्धा उसनं मागावं लागतं, दिवस पण उसने मागावे लागतात आणि महिने पण उसने मागावे लागतात. असं आपण काही गणित पाहू. आता हे तर दोन्ही गोष्टी बेसिक कळल्या असतीलच. मग हे कळल्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नात जाऊया. तर पुढच्या प्रश्नामध्ये आता वळण्याच्या आधी थोडंसं व्यवस्थित बघा. प्रश्नात तुम्हा लोकांना मांडणी मी करून देतो, फक्त उसनं मागायची कसे आता एक लक्षात घ्या. बघा कसं ते काय ते. तर पहिल्यांदा आपण जे विचारलं ते बघूया. निकिताचा जन्म 23 मे 95 झाला, त्या असो. परत त्यांनी विचारलं कधी, वय कधी विचारलं त्यांनी, तर त्यांनी विचारलंय 10 एप्रिल 2017 रोजी तिचे वय किती. ठीक आहे, कधी? 10 एप्रिल 2017. तुम्हाला इथे डबल उसना मागायचं आहे. बरं, मी ते तुम्हाला शिकवतो कसं ते. पहिली गोष्ट, हे आपण आपल्या पद्धती उलट करून लिहून घेऊया. 2017 पहिल्यांदा मी तुम्हाला लिहून दाखवतो. 2017 लक्ष द्या सगळ्यांनी. 2017 लिहिला. ठीक आहे. एप्रिल महिना हा 4 नंबरचा असतो, 04. त्यानंतर तारीख काय? 10. तर इथं 10 आलं लक्षात सगळ्यांच्या. 2017चा एप्रिल महिना 10 तारीख आहे. त्याच्या एक्झॅक्ट खाली तंतोतंत जन्मतारीख लिहायची याच फॉर्मॅटमध्ये. जन्मतारीख काय? 1995. मग पहिल्यांदा इथं 1995. बरं, इयर कोणतं आहे? मे. म्हणजे इयर म्हणजे महिना कोणता? सॉरी, मे. तर मे मध्ये आपण जर गेलो तर मे किती नंबरचा महिना आहे? 4 की 5? 5 नंबरचा आहे. तर आपण इथे लिहिणार 05 05. क्लिअर. त्याच्यानंतर तारीख कोणती आहे? तारीख आहे 23. तर इथे लिहिणार 23. आता ह्यात तर सगळंच गडबड आहे, सगळं झोल याच्यामध्ये. का? तिथून 10तून 23 जात नाही, 4तून 5 जात नाही. अतिशय खतरनाक गणित तयार झालं ते. मग कसं करायचं ते सांगतो. पण आपण जाणार आपल्या स्टेपनेच. उजवीकडूनच सुरुवात करायची. उजवीकडून सुरुवात करताना काळजी घ्यायची, नेमकं कुठून काय उसनं घेऊन चाललायत, गडबड करायची नाही. ठीक आहे. आता आपण बघूया नेमकं काय ते. चलो लेट सी उसनं कसं जातं आता. तर वजाबाकी म्हणजे वय मोजणे. आता पहिल्यांदा 10तून 23 जात नाही, शक्यच नाही. ठीक आहे. 23 मधून 10 घालून 13 लिहू नका. 13 तर एक पण ऑप्शन मध्ये मी दिला पण नाही तुम्हाला लोकांना, फसू नका त्यामध्ये. तो 10तून 23 जात नाही, शक्यच नाही. मग हा 10 उसना मागताना इथे येतो. तर एक तुम्हाला आता हिंट सांगतो. ऑलरेडी हा 4 नंबरचा महिना म्हणजे एप्रिलचा महिना आहे. एप्रिलचा महिना आहे. 4 नंबरच्या महिन्यात 10 तारीख आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर हा महिना काय त्याला उसना देणार नाही. तर लक्षात घ्या, याच्या पाठीमागचा महिना कोणता? याच्या पाठीमागचा महिना कोणता? तर ह्या 4 नंबरच्या महिन्याच्या मागचा, एप्रिलच्या मागचा महिना मार्च. मार्च. उसनं येताना काय काय येऊ शकतं ऐका. उसनं येताना एक तर 31 दिवस उसने येतील, नाहीतर 30 येतील, नाहीतर 28, नाहीतर 29. आणि हे कोणाला किती दिवस असतात तुम्हाला माहिती आहे? हा फेब्रुवारीवाला माणूस आहे, हा फेब्रुवारीवाला आहे. बाकी 31 आणि 30 बाकीच्या उरलेल्या महिन्यांचे सगळे ते वाटून दिलेले आहेत आपण त्यामध्ये. मग आता 4 नंबरचा आधीचा महिना कोणता? तर तो महिना म्हणजे कोणता? तर मार्चवाला. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही एक काम करा. इथून एक अशी लाईन दाखवा. इथं मार्च महिना उसना जातो, हे बिंदासल्या. हा दिलेला 4 नंबरचा महिना उसना जाऊ शकत नाही. मार्च महिना उसना जातो. ठीक आहे. आणि मार्च महिन्याचे दिवस किती? आता मला सांगा पहिल्यांदा, इथून मार्च महिना उसना गेला, याला दिवस किती? त्याला दिवस किती? तर 31. किती? 31. तर इकडचे 31. ठीक आहे. आणि इकडचे किती आहेत? 10. हे 10 आणि 31 जर आपण ऍड ऑन केले तर 31 आणि 10 झाला किती? 41. पहिले लिहा, मग बाकीचं नंतर सांगतो. पहिले हे लिहा. 41 झालं पाहिजे. इथून हा महिना जात नाही उसना द्यायला. याच्या मागचा महिना, त्याच्या पाठीमागं खंबीरपणे कोण उपाय तो बघायचा. आणि असं का करायचं? तर माझी टेक्निक आहे म्हणून करा. नसेल पटत तर दुसऱ्या मेथडने करा. बेस्ट वे सांगतो करायचं, बेस्ट वेनेच करा, आणि लवकर सुटतं गणित. ठीक आहे. मग मार्च महिन्याचे 31 दिवस तिथे उसने गेले, आणि इथले 10 आणि 31 41. आता हा सक्षम झाला. 41 मधून 23 मायनस करायचे. बिंदास करा. इकडचे ते 17 आणि ते 18 येते. 41 मधून 23 गेले, 18 आलं. तर आपलं इथं पाहिजे, इथं 18.
18 दिवस. तर 18 18 18 18 18 18 तर कुठे इथं दिसत नाही, इथं गडबड आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ते चेंज करून देतो ऑप्शन्समध्ये, काही विषय नाही आहे. कारण हे 17 तो एक 18 आलाच पाहिजे. तर यामध्ये कुठेतरी एक ऑप्शनमध्ये चेंजेस असतील, गडबड असतील, मी चेंज करून तुम्हाला देतो. पण हे दिलेलं एक्झॅक्ट ॲक्युरेट आहे, परफेक्ट, हे लक्षात घ्या. मग त्यामुळे आता हे 41 मधून 23 गेलं, इथं 18 आला, हे फायनल आहे, हे कन्फर्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथून 1 महिना पलीकडे शिफ्ट झालाय, 1 महिना पलीकडे शिफ्ट झालाय. मग 1 महिना पलीकडे शिफ्ट झाल्यामुळं हे कट झालं. मग इथे 4 सिरियल होते, त्यातून 1 तिकडे गेला, तर उरले किती माहिती आहे का? इथं फक्त आणि फक्त 0-3. आता हे तर कळलं पाहिजे की सर 3 मधून 5 जात नाही. मग 3 मधून 5 जात नाही, मग काय करायचं? तर अर्थातच एकदम बेसिक गोष्ट, एक काम करायचं आपण याच्यामध्ये. जर 3 मधून काय 5 जात नसेल तर आपल्याला एकच काम करावं लागेल. काय? तर एक बेसिक गोष्ट, उसनं घ्यावं लागेल. परत दरवेळेला मायनस होत नाही तर उसनं घेत चालायचं. मग उसनं घ्यायचं म्हणजे काय करायचं? आता ह्या 3 मधून काय 5 जात नाही, आपण यांच्याकडे पाहायचं, हा त्याच्याकडे पाहणार. मग हा काय करतो? मगाशी केल्याप्रमाणे काय करतो तो? इथून डायरेक्ट उसना येताना डायरेक्ट 12 महिने उसने देऊन टाकतो. मग याला काय करा तुम्ही? इथून 12 महिने उसने देऊन टाका. 12 महिने उसने देताना ऐका, लक्षात घ्या, हे कट झालं, इथे 2016 राहिलं. ठीक आहे. इथून 1 वर्ष तिकडं जाणार आहे. किती? 1 वर्ष जाणार तिकडं. म्हणजे किती बरं? 12 महिने जाणार तिकडं. मग ते 12 महिने, ते इकडचे 12 महिने, हे इकडचे 3, 12 आणि 3 ऍड करा, इथे 15 लिहून टाका. इकडचे 15 झाले, ते 15, आणि ह्या 15 मधून हे 5 गेले, इथं राहिलं फक्त आणि फक्त 10. 15तून 5 गेलं, ते आलं 10. ठीक आहे. ऑप्शन थोडे चुकलेत, मी चेंज करून देतो, काही विषय नाहीये. पण जे मी सांगेल आणि जे उत्तरमध्ये येईल ते फायनल असेल आपलं. ठीक आहे. सो 15तून इथं 5 गेले, इथं 10 आलं, फायनल कन्फर्म. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता इथून हे 2016 राहिलं होतं, 1 वर्ष तिकडे आपण उसनं घेतलं होतं. 2016 मधून 1995 मायनस केल्यानंतर आता कॉमन सेन्स आहे, 95 पासून ते 2005 10 वर्ष, 2005 ते 2015 अजून एक 10, 10 20, आणि इकडचं पुढचं एक म्हणजे 21 झालं. 21 आपलं उत्तर पाहिजे. 21 वर्ष, जे ऑप्शनमध्ये नाही, ऑप्शन चुकले असल्यामुळं. ठीक आहे. सो 21 वर्ष 10 महिने 18 दिवस. तर आपलं उत्तर लिहून टाका सगळ्यांनी. 21 वर्ष 10 महिने आणि 18 दिवस, याला दिवस असं लिहून टाका सगळ्यांनी. ठीक आहे. सो ऑप्शनमध्ये थोडंसं करेक्शन घ्या. 5 नंबरचा एक पर्याय घेऊन टाका, ज्या पर्यायामध्ये तुम्हाला लोकांना ते ऍड करायचं राहिलेलं आहे. भैया ये तो आपने आप उड़ गया. क्वेश्चनच गायब झाला तो. आता पाठीमागच्या गणितामध्ये आपण फक्त वर्षातून 12 महिने उसने घ्यायचं शिकलो होतो, किंवा साधं गणित शिकलो होतं. आता ह्या गणितामध्ये आपण महिने सुद्धा उसने येतात, आणि प्लस तुम्हाला लोकांना यातून महिन्याचे दिवस उसने घेऊन प्लस आपल्याला वर्ष पण उसने कसं घ्यायचं, किंवा त्यातले 12 महिने कसे उसने घ्यायचे, हे 2 in 1 गणित आपण पाहूया. आता या गणितात तुम्हाला लोकांना मगाशी जी काही मांडणी केली मागच्या गणितात, एक्झॅक्ट तीच मांडणी करून दाखवतो. ठीक आहे. आणि इथे एकूण शेवटला आपण उसनं घेताना उजवीकडून सुरू करतो. जेव्हा 10 मधून 23 जात नाही तेव्हा उसनं ते घ्यावं लागेल. म्हणजे आता उसनं घेताना म्हणजे मायनस करताना सुरुवातीकडून करणार, म्हणजे उसनं इथंच पहिल्यांदा येणार आहे काहीतरी. 10तून 23 जात नाही, 23 म्हणून 10 घालून, हा सगळ्यात मोठा जर आपण ऍड 1 महिने 10 महिने की त्याला ते 10 महिने. आणखीन राहिली गोष्ट आता वर्षांची, तर 2016 आणि 1995 मधला गॅप, आणि मग आता याला करायचं मायनस, म्हणजेच काय करायचं 1995. मग कसं लिहायचं ते? बरोबर त्याच्या खाली 1995, इथे 1995 मे महिना आहे, म्हणजे 05 नंबरचा महिना आहे, इथे 05 बरोबर. आणि तारीख किती आहे? 23 आहे. त्याने म्हटलं ना 23, बघा 23 मे 1995. आता आपण इथे 23 तारीख घेऊन टाकू, इथे 23 तारीख घेऊन टाकली. आणि मग आता याला करायचं मायनस, म्हणजेच काय करायचं? वय मोजायचं. आता हे मायनस करताना काळजी करा व्यवस्थितपणे. काय ते बघा आता एकदम व्यवस्थित. 12तून 23 जात नाही, मगासारखं झालं, परत मायनसच होत नाही, 12तून 23च जात नाही. उसनं घ्यायचा, उसनं 12 ह्या 3 कडून घेईल का याच्या मागच्या महिन्याकडून घेईल, तर 3 नंबरचा महिना म्हणजे मार्च, आणि त्याच्या मागचा महिना म्हणजे फेब. तर मित्रांनो आता याच्या पाठीमागचा महिना आहे फेब्रुवारी. आणि एकदा एक बघायचं, फेब्रुवारी कडून उसने घेताय तर 2 प्रकारे उसने येईल, एक तर 28 दिवस येतील, नाही ते 29 येतील. आता इथं हे वर्ष कोणतं आहे? 2014. हे साधं वर्ष आहे, याला काही 4ने भाग जात नाही, 4च्या पाड्यात 14 नाहीये, म्हणजे हे साधं वर्ष आहे. मग किती दिवस उसने येतील? 28. आणि जरेच इथं 16 असता, किंवा 2012 असतं, किंवा 2008 असतं, किंवा 2020 असतं, तर आपण तिथे 29 उसने घेतलं असतं. सध्या
इथं 2014 साधं वर्ष आहे, फेब्रुवारी महिन्यातून इथून फक्त 28 दिवस असतात त्याला. मग हे 28 इकडचे 12 हे दोघं मिळून 28 आणि 12 किती बनलं मित्रांनो, तर 40. आणि मग आता आपण या 40 मधून हा 23 मायनस केल्यानंतर इथं उरतं फक्त आणि फक्त किती माहिती आहे का, 17. तर आपल्या उत्तरात 17 दिवस असं असलं पाहिजे. मग असं 17 दिवसाचा ऑप्शन आपला बघू शकता. इथे 20 आहे, इथं 13 आहे, दोघं तर गेले. इकडे आलो आपण, इथं 17 दिसतंय, इथं 12 दिसतंय, हे पण गेलं. उरलं काय, पर्याय क्रमांक 2. असं परीक्षेत करता येतं, पण मी स्टील बाकीचंही सांगतो. आता इथून 1 महिना पलीकडे शिफ्ट केला होता, या 3 महिन्यातून 1 महिना शिफ्ट केला होता, हे झालं कॅन्सल. इथं किती उरलं माहिती आहे ना, 2 उरलं, 2. मग 2तून 5 जातो का, नाही जात. मग काय करायचं, इथून मगासारखं इथून 1 वर्ष उसनं घ्यायचं, इथून 1 वर्ष तिकडे जाणार, तर इथे राहणार 2013 वर्ष. ठीक आहे, 1 वर्ष कमी झालं. मग 1 वर्ष कमी झालं म्हणजे इथून किती महिने उसने गेले, तर इथून फक्त आणि फक्त 12 महिने उसने गेले. तर हे 12 महिने आणि इकडचे 2 महिने असे दोघांची जर बेरीज केली तर 12 आणि 2 किती झालं मित्रांनो, 14. तर हे 14 महिने झाले, 14. तर हे 14 महिन्यातून आता तुम्ही 5 महिने मायनस करायचे. 14 महिन्यातून 5 महिने मायनस केले म्हणजे इथं किती राहिलं, फक्त आणि फक्त 9. इथं उत्तर येणार आहे 9 महिने. फायनल. आणि मग आता अलीकडं 2013 आणि 1995 मधला गॅप काढायचा आहे. 1995 ते 2000 पर्यंत 5 वर्ष आणि वरचे 2013 पर्यंत 13 वर्ष, असं 13 आणि 5 झाले 18. तर आपलं उत्तर असेल 18 वर्ष 9 महिने आणि 17 दिवस. हा आपला पर्याय क्रमांक कितवा तो बघू शकता, तर पर्याय क्रमांक 2, 18 वर्ष 9 महिने आणि 17 दिवस. इतकं सिंपल आहे. आणि बेसिक गोष्टी ध्यानात ठेवायच्या, दिवस कोणते कसे उसने घ्यायचे, महिने किती उसने घ्यायचे ते एकदा बघत चला. आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचे इतर ॲझम्पशन करत बसू नका. हां, याच्यापेक्षा वेगळी मेथड असेल तर बिंदास वापरा, पण ही मेथड एक जनरल मेथड म्हणून तुम्हाला मी सांगितली, जी मेथड सगळ्याच गणितांना अप्लाय होऊ शकते. त्यामुळे बेस्ट वे, इथं जर समजा जानेवारी असता तर आपण इथून उसना घेताना डिसेंबर घेतला असता. ठीक आहे, इथं 0-0 राहिलं असतं आणि मग ते उसनं घेऊन ते 12 आणि 0 12 झालं असतं. ही काही मिस्टेक नसावी, बेसिक गोष्ट तुम्हाला सांगितली, संपला. आता याच्यानंतर आपण आता पाहूया टाईप नंबर 4, जो थोडासा यावर्षी 2020च्या UPSCने विचारलेला ह्यातला प्रश्न होता. लक्षात घ्या, हा चांगला प्रकारे अतिशय उत्तम आहे. एकदा MPSCने विचारलाय टॅक्सच्या कुठल्या तरी एक्झाममध्ये, टॅक्स क्लरिकलच्या एक्झाममध्ये. आपण बघूया नेमकं की दिनदर्शिकेची पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन ऑफ कॅलेंडर म्हणजे नेमकं काय असतं. सो UPSC 2019-20 मध्ये CSATला विचारू शकते आणि MPSC विचारू शकते. तर थोडंसं आपल्याला इथे फोकस करावं लागेल की नेमकं रिपिटेशन हा काय प्रकार आहे. तर तुम्हाला एक छोटीशी नोट लिहून घ्यायची. ती नोट काय बघा, मी तुम्हाला याच्यानं 2 मेथड सांगेल. एक असेल कन्सेप्च्युअल मेथड, ज्याने एक गणित मी सांगेल, पण दुसरी तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगेल, जे आपली शॉर्टकट आहे, ज्या शॉर्टकटने गणिताचं उत्तर हे तुमचं विदिन 5 ते 10 सेकंदामध्ये येणार म्हणजे येणार. ते कसं ते बघू. हे एक पॉईंट नोट करा फक्त, की एक्स्ट्रा दिवसांची बेरीज 7 किंवा 7च्या पटीत. आता 7 किंवा 7ची पट का म्हटली, कारण 7-7 नंतर वार रिपीट असतो ना, 7 एक, कारण 7 दिवसांचा एक आठवडा असतो. 7 एक 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21. मग 7ची पट म्हणजे काय, तर 7ची पट म्हणजे काय, 7, 14, 21, 28, 35 याला म्हणतात काय, तर 7ची पट. एकदम बेसिक गोष्ट आहे ती. 7ची पट म्हणजे 7चा पाडा, बेसिक आहे. ठीक आहे, हे डोक्यात ठेवा. तर ज्या ठिकाणी एक्स्ट्रा दिवसांची बेरीज ही 7 येईल किंवा 7च्या पटीत येईल, ही ज्या ठिकाणी येते, ही बेरीज ज्या ठिकाणी अशी येते, तर त्याच्या पुढील वर्षी सेम कॅलेंडर वर्ष असते. त्याच्या पुढील वर्षी. मग आता नेमकं मी सांगितलं खरं, पण त्याच्या आधी हे जे एक्स्ट्रा दिवसांची बेरीज हे काय सीन आहे, तर तुम्हाला लोकांना पहिलं वर्ष क्लिअर करतो बा. लक्षात घ्या, तुम्हाला म्हटलं मी 2017 एक चॅप्टरच्या सुरुवातीला जो पहिला व्हिडिओ आपला, त्यात तुम्हाला मी एक ना डिफरन्शिएट करून दिलं होतं. साधं वर्ष, लीप वर्ष. आठवेल बघा तुम्हाला. आता साध्या वर्ष तुम्हाला म्हटलं होतं 365 दिवस, त्याला मी 7ने भाग दिला होता. करेक्ट, आठवेल तुम्हाला. बघ, एकदम साधं सिंपल गोलीगत. 365ला मी तुम्हाला 7ने भाग देऊन दाखवला होता. मग तुम्हाला असं म्हटलं होतं 7-5 35, 1 राहिला 15, मग परत 7 दुने 14, उरला 1. इथं असं तुम्हाला असं लिहून दाखवलं होतं मी. तर ह्यात जे काही 1 शिल्लक राहिलं होतं ते 1 एक्स्ट्रा दिवस होता त्या वर्षाभरामधला. बरं लक्षात घ्या. मग 2017 हे साधं वर्ष का लीप वर्ष, तर हे साधं वर्ष. तर याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती, तर 1. ठीक आहे. मग 2018 हे साधं वर्ष का लीप वर्ष, तर हे साधं वर्ष, 4ने भाग जात नाही. याला एक्स्ट्रा दिवस किती, तर 1. मग 2019 साधं का लीप, तर हे साधं वर्ष, एक्स्ट्रा दिवस किती, 1. मग 2020 असं म्हटलं, चला एक्स्ट्रा दिवस किती, तर 2. का, तर लीप वर्ष. हे याला म्हणतात एक्स्ट्रा दिवस. याला काय म्हणतात, एक्स्ट्रा दिवस. हे एक्स्ट्रा दिवस असतात वर्षभरामधले. आणि या टेक्निकचा उपयोग आपण पहिल्या गणितात करू. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगून टाकतो. शॉर्टकट काय, जी शॉर्टकट एवढी सुपरफास्ट बेस्ट आहे, 5 ते 10 सेकंदात उत्तर येणार म्हणजे येणार. ठीक आहे. पहिलं पण रिपिटेशन ऑफ कॅलेंडर म्हणजे काय ते पहिलं समजून घ्या.
की एखादं कॅलेंडर परत कुठल्या वर्षी तारखा आणि वारासकट सेम राहील. आतमध्ये नक्षत्र बिक्षत्र नाही म्हणते मी, जनरल तारखा आणि त्यांचे वार हे परत कोणत्या वर्षी सेम टू सेम येतील. म्हणजे आज समजा 20 तारीख आहे आणि आज 20 तारखेला सोमवार आहे, तर असंच सेम 20 डिसेंबर समजा, आता 20 डिसेंबरला सोमवार आहे, तर असं परत कोणत्या वर्षी 20 डिसेंबरला परत सोमवार असेल, याचा अर्थ कॅलेंडर रिपीट होणं लक्षात घ्या. मग आपण बघूया ते काय ते. आता उदाहरणार्थ बघा, त्याने म्हटलंय तुम्हा लोकांना 2017च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल, म्हणजे रिपिटेशन कधी होईल. मग तुम्हाला साधा मी माझ्या भाषेत सांगतो, 2017चं कॅलेंडर तारखा आणि वार बघण्यासाठी परत कोणत्या वर्षी वापरता येईल म्हणजे रिपिटेशन होईल. बेसिक आहे. मग यासाठी टेक्निक काय, तर टेक्निक आता ऐका कसं ते. तर आपण काय करतो, मी तुम्हाला आता सांगितल्यानुसार मी जी टेक्निक तुम्हाला सांगितली, आता कन्सेप्ट ना, वर्ष आणि साईटला काय माहिती आहे का, एक्स्ट्रा दिवस. ठीक आहे, आता फक्त तेवढं व्यवस्थित बघा काय ते. तर पहिलं 2017 आहे ना, मी ते लिहून घेतो. ठीक आहे. हा, याला एक्स्ट्रा दिवस किती, साधं आहे का लिप आहे, साधं एक. आता सांगितलं ना, साधं वर्षाला 1 दिवस एक्स्ट्रा असतो वर्षभरामधून. ठीक आहे. त्यानंतर 2018 आलं, लक्षात घ्या सगळ्यांनी, याला पण एकच एक्स्ट्रा दिवस, एकच. 2019 आलं, एक्स्ट्रा दिवस एकच. ठीक आहे. 2020 आलं, हे लीप वर्ष दिसते आहे का, लीप वर्ष का, मी राऊंड करतो मुद्दाम लीप वर्षाला. याला एक्स्ट्रा दिवस किती आहेत, तर 2 आहेत. बरं, त्याच्यानंतर 2021 आलं, एक्स्ट्रा दिवस किती, एकच आहे. बरं, त्याच्यानंतर 2022 आलं, एक्स्ट्रा दिवस किती, एक. थोडं टेम्पररी मी थांबतो आणि ह्या सगळ्यांची काय करतो, एक 4-5 वर्ष झाली ना, 5-6 वर्ष, त्यांची फक्त ॲडिशन करून बघा, बेरीज करून बघा. यांची बेरीज केल्यानंतर 1 आणि 1 2 आणि 1 3 बघा, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 4 5 6 7, यांची बेरीज 7 आली. ज्या ठिकाणी बेरीज 7 आली तिथे मी थांबतो. इथं यांची बेरीज आपण 7 आणली. क्लिअर का, बघा, 1 1 2 1 3 4 5 6 7, बेरीज किती आली, 7 आली. ज्या ठिकाणी बेरीज 7 आली, मी तुम्हाला आता काय ते लिहून दिलं बघा, लक्षात घ्या की ज्या ठिकाणी बेरीज 7 येते, ज्या ठिकाणी 7 येते किंवा 7च्या पटीत येते, त्याच्या पुढील वर्षी सेम कॅलेंडर वर्ष असते. त्या वर्षी का त्याच्या पुढील वर्षी, तर त्याच्या पुढील वर्षी. मग आता त्याच्या पुढील वर्षी म्हणजे कधी, 2022च्या पुढचं वर्ष काय, तर 2023 या पुढच्या वर्षी ज्या ठिकाणी बेरीज 7 आली, 7 कंप्लीट झाली, ते वर्ष नाही, त्याच्या पुढचं वर्ष रिपिटेशन असतं. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता की 2017 या वर्षाचं रिपिटेशन हे 2023 या वर्षामध्ये होणार. याला म्हणतात रिपिटेशन ऑफ कॅलेंडर्स. ठीक आहे, रिपिटेशन ऑफ इयर, सेम टू सेम कॅलेंडर हे रिपीट झालं परत एकदा. मग यात तुम्हाला कळालं, चला 2017चं करता येतं, मग 2018चं करता येईल, 19चं करता येईल. आणखीन एक गोष्ट, एखादा म्हटलं सर मग ह्यातला गॅप 6चा राहिला, बघा ना, 17 आणि 23 मध्ये 6 वर्षांचा गॅप आहे, मग सगळीकडे 6 असेल का, तर नाही. मग तुम्हाला मी ती टेक्निक सांगतो, डायरेक्ट पण ओळखता येतं आपल्याला कसं ते बघा. आता एक तुम्हाला वेगळ्या मेथडने सांगतो, एक शॉर्टकट आपल्याकडे, ती शॉर्टकट बघा सगळ्यांना. आता काय ते, त्या शॉर्टकटमध्ये आता आपण स्टडी करूया. मग नेमकं काय ते तुम्हाला शॉर्टकट हे सांगतोय बघा, की जे कुठलं वर्ष आहे, लक्षात घ्या, त्या वर्षाला 4ने भाग द्यायचा. काय करायचं, शॉर्टकट आहे, कुठलंही वर्ष जे काही दिलं असेल तुम्हाला त्याला 4ने भाग द्यायचा आणि त्याला 4ने भाग दिल्याच्या नंतर त्याची बाकी किती राहते ती बघायची. काय बघायची, बाकी किती राहते. आणि मग ती बाकी आता जी काय राहील बघा, लक्षात घ्या, ती बाकी जे काय राहील, आता जनरली कुठल्याही संख्येला आपण, मी तुम्हाला एक्झाम्पल सकट सांगतो, आता 4ने भाग दिल्यानंतर काय काय होऊ शकतं बघा आता. ठीक आहे, मग आता किती वर्षांनी पुढे, ठीक आहे, किती वर्षांनी म्हणजे त्याचं रिपिटेशन, ते रिपीट किती वर्षांनी होईल ते तुम्हाला लोकांना तक्ता मी कंप्लीट करून दाखवतो. फक्त आता व्यवस्थित स्टडी करू आपण. उदाहरणार्थ कुठलंही वर्ष मी घेतलं, समजा 2017 घेतलं, कुठलं 2017, याला मी 4ने भाग दिला, तर आपल्याला मेन काय, मी तुम्हाला काय म्हटलं, बाकी किती राहते ते बघायचं. याला समजा तर बाकी आपण विचारात घेतली, तर 4ने भाग दिला तर 4 5 20, मग 4 0 0, मग 4 4 16, बाकी किती राहिली, तर एक बाकी राहिली. तर आता कोणत्याही संख्येला 4ने भाग दिला तर बाकी एक तर 1 राहील, नाहीतर परत पुढे बघा, 2018ला 4ने भाग दिला तर परत ते 4 5 20, 4 0 0, 4 4 16, बाकी 2 राहते. ठीक आहे, चेक करून घ्या सगळ्यांनी, बाकी 2 राहते, 4 4 16 ना. पण असं करण्यापेक्षा मी एक काम करतो ना, एक दुसरी टेक्निक बेस्ट वे, 4नेच भाग द्यायचा ना. 4ची कसोटी काय म्हणते, 4ची कसोटी अशी म्हणते की शेवटच्या 2 संख्यांना फक्त आपल्याला काय करायचं आहे, शेवटच्या 2 संख्यांना आपल्याला 4ने भाग दिला तरी पण आपल्याला समजा भाग लागला की 4ची कसोटी आपली सॅटिस्फाय होते. मग आपण एक काम करूया त्यामध्ये, आता समजा तुम्हाला म्हटलं 2017, तर तुम्ही काय करा, या 17लाच फक्त 4ने भाग द्या. कशाला, 17ला 4ने, 2000 पूर्ण भाग देत बसू नका, 17ला 4ने भाग द्या. आणि मग त्या 17ला 4ने भाग दिल्यानंतर तुम्हाला आता बाकी किती राहते बघा, 4ने भाग दिला 4 4 16, बाकी राहिली एक बाकी राहते, फिक्स आहे. मग समजा 2018 आलं
18 मध्ये फक्त या दोघालाच भाग द्या 4ने फक्त, बघा लक्ष द्या सगळ्यांनी. 18ला 4ने भाग दिला, 4 चोक 16, बाकी राहिली 2. ठीक आहे, एवढाच भागात फक्त लक्ष द्या. त्यानंतर 2019 घेतलं समजा, 19 मध्ये आता 19ला 4ने भाग दिला, बघा लक्ष द्या, याला 4 चोक 16 म्हटलं मी, बाकी राहिली किती 3/4. ठीक आहे ना. त्यानंतर 2020 आलं, यामध्ये समजा 20ला आपण फक्त 4ने भाग दिला, तर 20ला 4ने भाग दिला, 4×5 20, बाकी राहिली 0. आता जर समजा परत तुम्ही 21 घेतलं, तर 21ला 4 चोक 4×5 20 येईल आणि बाकी 1 राहील. कोणत्याही वर्षाला आपण 4ने भाग दिला असता, बाकी मित्रांनो एक तर 1 राहते, नाहीतर 2 राहते, समोर बघून घ्या, नाहीतर 3 राहते, नाहीतर 0 राहते. असंच पुढे पुढे परत चालू होईल. ते 21ला 22 23 24, परत 25 26 27 28, बेस्ट, एकदम बेस्ट, सेम आहे सगळं ते. आणि जर काही असं असेल तर आता शॉर्टकट आहे का, तर कॅलेंडर रिपीट किती वर्षांनी होईल याची शॉर्टकट आता सगळ्यांनी लिहायला घ्या. एक तक्ता लिहून घ्या. हा तक्ता फक्त लक्षात ठेवायचं, तुम्हाला टेक्निक सांगतो. काय करायचं, जेव्हा बाकी 1 राहते, म्हणजे 2017ला 4ने भाग दिला, बाकी 1 राहिली, तर जेव्हा बाकी 1 राहते तेव्हा तुम्ही कॅलेंडरचं रिपिटेशन हे फक्त आणि फक्त 6 वर्षांनी करायचं. किती वर्षांनी करायचं, 6 वर्षांनी करायचं. ठीक आहे, म्हणजे 2017चं कॅलेंडर जर इथे बाकी 4ने भाग दिला 1 राहत असेल ना, तर 6 ऍड करा. 17 आणि 6 झालं 23, ते किती बनलं 2023, ते 2023ला रिपीट आहे. ठीक आहे, मग समजा बाकी 2 राहिली, तर तुम्ही लोकांनी 11 वर्षे ऍड करायची. ठीक आहे, जर बाकी 3 राहिली तरी तुम्ही लोकांनी 11 वर्षे ऍड करायची. आणि जर बाकी 0 राहिली, 0 बाकी कधी राहील माहिती आहे का, जर लीप वर्ष असेल तर. हा कॉमन सेन्स आहे. म्हणजेच काय, फक्त आणि फक्त लीपच वर्षाला 0 बाकी राहील. आणि तेव्हा किती वर्ष ऍड करायची, तर लक्षात ठेवा, 11 11 22 आणि 6 28, असं तुम्ही लोकांनी इथं 28 वर्ष ऍड करायची. ज्या 28 वर्षांनी लीप वर्षाला लीप वर्ष रिपीट होईल, लीप वर्षाला लीप वर्ष रिपीट होईल. 366च्या 366 दिवसांच्या तारखा आणि वार ह्या सेम राहतील. ठीक आहे, बस हे फक्त एक सगळ्यांनी लिहून घ्या, पॉईंट सगळे नोट करून घ्या, आणि तुम्हाला मी गणितात अप्लाय करून दाखवतो. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या, इथं तुम्ही समोरही पाहू शकता, 17 कधी रिपीट होईल, 18 कधी रिपीट होईल, 19 कधी होईल आणि 20 कधी होईल, समोर तुम्हाला सगळ्यांना लिहून दाखवतो. तर सगळ्यात प्रथम 17ला आपण समजा इथे 4ने भाग दिला, बाकी 1 राहिली, 1 बाकी राहिली, किती वर्षांनी रिपीट आहे, 6 वर्षांनी रिपीट आहे. तर इथं 6 ऍड करायचे. 17 आणि 7 23, 2023ला हे रिपीट होईल. झाला, संपला विषय. बरं, 2018ला 4ने भाग दिला, तर बाकी 2 राहते, 2 बाकी राहिले की 11 वर्षांनी रिपीट होईल. तर इथं 11 ऍड करायचे. उत्तर काय माहिती आहे का, 2029 झालं. बरं, 2019 मध्ये 4ने भाग दिला, तर 3 बाकी राहते, 3 बाकी राहिली तरी 11 वर्षांनी रिपीट आहे. तर याच्यामध्ये आपण परत 11 वर्ष जर ऍड केली, तर 19 आणि 11 इथं आलं 30, 2030ला रिपीट होईल. त्याच्यानंतर आता 2020 मध्ये आपण आलो, लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे भाग दिला की 0 राहील, तर हे 28 वर्षांनी रिपीट होईल. तर 28 वर्ष म्हणजे काय, तर इथं ऍड केल्यानंतर 2048. बरं, आता जे तुम्हाला लोकांना मी थोडं फास्टमध्ये सांगितलं, हे थोडं आता परत स्लोमध्ये घेऊ आपण पुढच्या पानावरती. आता पुढचं गणित काय ते बघा. तुम्हाला विचारलंय 2019, बघा आता सांगितलं 2019च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल, एवढाच प्रश्न परीक्षेत आला. डायरेक्ट सोडवायचा कसा बघा. 2019 आहे ना, मग एक काम करा, 19ला उचला फक्त. 19ला 4ने भाग द्या, 4चा पाडा बोला, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चोक 16 बोलला. आणि मग तो 4 चोक 16 बोलल्यानंतर 19 मधून ते 16 गेले, उरले किती, तर 3. उरले किती, 3. आता ह्या 3 वरती फोकस करा सगळ्यांनी, ह्या 3 वर फोकस करायचा. 3 जर बाकी राहत असेल, 3 ही जर बाकी राहत असेल, तर आता मी तक्त्यात लिहून दिला तक्ता बघा सगळ्यांनी. 3 बाकी राहिली की 11 ऍड करायचे, 3 बाकी राहिले 11 ऍड करायचे. म्हणजे 2019 हे वर्ष 11 वर्षानंतर ते परत रिपीट होईल. आणि मग ते किती वर्ष म्हणजे कधी रिपीट होईल, तर 2030ला. बस हे एवढं सोल्युशन आहे, झालं, संपलं. हे तोंडी करायचा प्रयत्न करायचा. लिहिलं तरी तुम्हाला लोकांना 15-20 सेकंदच्या पुढे लागणार नाहीत. आणि जर नाही लिहिलं तोंडी केलं की 5-10 सेकंद लई झाले. फक्त हा भाग व्यवस्थित द्यायचा. ठीक आहे, झालं, संपलं. पुढे 2020, आता सांगितलं 2020 मध्ये, तर आता काय, हे तर लीप वर्ष आहे ना. आता हे लीप वर्ष म्हटल्याला भाग आहे देत बसू नका. लीप वर्ष 28 वर्षानंतर रिपीट होतं. कधी होतं, 28 वर्षानंतर रिपीट होईल. तर उत्तर काय माहिती आहे का, 2020 अधिक 28 जर आपण केलं तर 2048 येईल. 2048. सो 2048 पर्याय क्रमांक 4 झालं. पाठीमागच्या गणितात 2030 पर्याय क्रमांक तोही 4 होता, टिक करायचं राहिलं होतं. आताच्या गणितामध्ये लीप वर्ष होतं. लीप वर्ष रिपीट कधी होतं, 28 वर्षांनी रिपीट होतं. वैज उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 2048. त्याच्यानंतर आता पुढे आलो, 2007चं रिपिटेशन कधी, हा प्रश्न विचारलाय एमपीएससी टॅक्स असिस्टंटची मुख्य परीक्षा 2016-17 मध्ये. जो प्रश्न सेम मेथडने करणार आपण, 2007चं रिपिटेशन त्यांनी विचारलंय.
तर 2007 मध्ये फक्त 7 कन्सिडर करू, 07 म्हणजे 7. आणि जेव्हा तुम्ही त्या 7ला 4ने भाग देता, 4 एक 4 आला, उरले किती 3, मग 3 बाकी राहिली. मग 3 बाकी राहिली की तुम्हा लोकांना काय डोकं लावायचं, बाबा 3 बाकी राहिली तर किती वर्षांनी रिपीट आहे, तर तक्ता बघा एकदा मी लिहून दिलेला, 11 वर्षांनी रिपीट आहे. मग 3 बाकी तर 11 वर्षांनी रिपीट म्हणजेच काय, 2007 मध्ये 11 ऍड करायचं, उत्तर आलं 2018. म्हणजे हेच कॅलेंडर 2018 मध्ये आपण परत वापरू शकतो. ठीक आहे, संपला विषय. नेक्स्ट, आता 2011च्या दिनदर्शिकेचं रिपिटेशन कधी होईल हा तुम्हाला विचारला प्रश्न. मग परत तेच 2011 आहे, शेवटचे 2 आकडे 11 आहे. 11ला आपण 4ने भाग दिला, 4चा पाडा 4 दुने 8, उरले किती 3. मग उरले 3 ना, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग 3 बाकी राहिले, किती वर्ष, 11 वर्ष ऍड करायची. मग लिहून टाका, 2011 मध्ये 11 वर्ष ऍड केली तर उत्तर येतं 2022. बघा स्पीड वाढला, माझा सांगायचा स्पीड वाढला आणि तुमचा आकलनाचा स्पीड वाढला त्याचा. एकदम सिंपल गोष्ट होती. आणि मग झालं, कुठलंही विचारू दे. मग युपीएससीने सुद्धा काय जास्त नाही 2009 काहीतरी विचारलं होतं, मग ते किती वर्षांनी रिपीट एकदा बघून घ्या, साधी सरळ गोष्ट आहे. सेम करायचं, 2009 समजा युपीएससीचा प्रश्न आपण घेतला, 2009चं रिपिटेशन कधी होईल. ठीक आहे, या 9 कडे फोकस करायचा, 9 कडे फोकस करायचा. ठीक आहे, 9 का त्यांनी 15 काहीतरी विचारलं होतं, एकदा बघून घ्या. मग ते 9ला आपण रिपीट कधी होते बघू. 9 मध्ये रिपीट करताना शेवटचा 9 आहे, त्याला आपण 4ने भाग दिला, 4 दुने 8, बाकी राहिली 1 बाकी राहिली. तर आपल्याला माहिती आहे 6 वर्ष ऍड करायची. येस, मला वाटतं हाच प्रश्न होता, 6 वर्ष ऍड करायची. तर 2009 मध्ये 6 वर्ष ऍड केली, तर 2009 अधिक 6 केले की उत्तर येतं 2015. हे तुमचं आन्सर झालं. हा प्रश्न होता युपीएससीच्या परीक्षेतला. सो हा प्रश्न इथं युपीएससी म्हणून ऍड करून टाका, UPSC CSAT 2019 झालं. एवढं सिंपल आहे, काही विषय नाहीये. सो